मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग न भूतो न भविष्यती, त्यांच्यासारखा पंतप्रधान कधी झाला नाही आणि भविष्यातही होण्याची अजिबात आशा नाही. पंतप्रधान पदावर राहूनही त्यांनी आपलं सामान्यपण कधीही सोडलेलं नव्हतं. डॉक्टर मनमोहन सिंग हे 2 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत सलग 2 कार्यकाळ भारताचे 13वे पंतप्रधान होते. त्यांची गणना जगातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यामध्ये सुद्धा केली जाते. ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थमंत्री यासारख्या पदावर काम करणारे ते पहिले पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी 1991 ते 1996 दरम्यान ते पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीही होते. याच काळात भारतामध्ये आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण सुरू झालं. विशेष म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग लोकसभा निवडणुकीमध्ये कधीही जिंकलेले नाहीत. 1991 ते 2024 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते आणि बहुतांश काळ त्यांनी आसामचं प्रतिनिधित्व केलं. भारत सरकारने त्यांना 1987 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केलं. 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत 92व्या वर्षाच्या वयामध्ये त्यांचं निधन झालं. लोकशाहीचा आत्मा असलेल्या स्वायत्त संस्था पूर्णपणे स्वतंत्र राहाव्यात यासाठी त्यांचा अट्टहास कायम असायचा. निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी ते दक्ष असायचे. गेल्या 10 वर्षात निवडणूक आयोगाची काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतो आहोत. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त असलेले एस.वाय. कुरेशी यांनी त्यांच्या इंडिया अँड आय 100 मेमोरीज नॉट ए मेमोयर या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित एक भावनिक क्षण शेअर केलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2012च्या दरम्यान तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी मुस्लिम आरक्षण वाढवण्याचं निवडणुकीचं आश्वासन दिलेलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने याला आचारसंहितेचं उल्लंघन मानलं आणि सलमान खुर्शीद यांना फटकारलेलं होतं. या कारवाईनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाला मनमानी आणि अहंकारी असं म्हणायला सुरुवात केली. कुरेशींना ही गोष्ट खटकली. ईद मिलन समारंभामध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधानाचे प्रेस सचिव हरीश खरे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि हे सुद्धा सांगितलं की ही गोष्ट पंतप्रधानाच्या कानापर्यंत पोहोचायला हवी. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयामधून एक फोन आला आणि मनमोहन सिंग यांनी कुरेशींना त्याच संध्याकाळी भेटायला बोलवलं आहे. कुरेशी म्हणतात, पंतप्रधान निवासस्थानी पोहोचल्यानंतर डॉक्टर सिंग दारावर त्यांची वाट बघत उभे होते. ते रागाने म्हणाले, हरीशनं मला सांगितले की तुम्ही काय म्हणालात. जर तुम्ही असं विचार करीत असाल तर मी आत्महत्या करेन. कुरेशी आपल्या पुस्तकात लिहितात, मी शांत राहिलो. माझं बोलणं काही मंत्र्यांच्या वर्तनाबद्दल होतं, त्यांच्याबद्दल नव्हतं. त्यांच्यासाठी ही गोष्ट असह्य होती की मला त्यांच्या हेतूबद्दल शंका आहे. एका क्षणाचाही ते विचार करू शकत नव्हते. यानंतर त्यांना शांत करण्यासाठी मला काही मिनिटं लागली. या घटनेचा उल्लेख करताना कुरेशी लिहितात, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आत्महत्येच्या टिप्पणीबद्दल मी तात्काळ त्यांचे प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांना सांगितलं. हरीशनेही आपल्या सामान्य मित्रांना याबद्दल सांगितलं. आम्हापैकी कुणीही याला काही गुप्त मानलेलं नाही. हे आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याची एक अत्यंत महत्वाची झलक होती. मनमोहन सिंग यांनी कुरेशी यांना हे देखील सांगितलेलं होतं,
निवडणूक आयोग केवळ भारताचा अभिमान नाही, तर तो देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे. आणि जर आपण तो गमावला तर आपण सर्व काही गमावून बसू. माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणतात, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासाठी संवैधानिक मर्यादा हा चर्चेचा विषय नसून तो एक जिवंत विश्वास होता. आता मात्र सगळीच परिस्थिती बदललेली आहे. विश्वास हा तर फक्त घातापुरता उरलेला आहे. विकासाच्या आणि जनकल्याणाच्या गोष्टी या फक्त निवडणुकीतल्या भाषणापुरत्या उरलेल्या आहेत. आणि लोकशाहीचं तर काय हो, त्यावर न बोलणं हेच उत्तम. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.